नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असाल तर एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता दिलेला नाही आणि ज्या लाडकी बहिणींची KYC चुकलेली होती किंवा ज्यांचे पूर्वीचे हप्ते आलेले नव्हते किंवा ज्यांची KYCच राहिलेली होती, अशा ज्या पात्र महिला लाभार्थी त्यांचा हप्ता देखील येणार आहे. सो या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट येतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असं आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो राज्य सरकारने अजूनही देण्यात आलेला नाही आणि आपल्याला माहिती आहे महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं की 10 तारखेच्या नंतर म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या नंतर आम्ही हप्ता देणार इथं. तर मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 10 मे ते 15 मेच्या दरम्यान येण्याची एक दाट शक्यता आहे. तसे अपडेट देखील समोर येत आहेत आणि ज्या बहिणींचे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते थकीत होते म्हणजे त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, ज्यांच्या KYC वगैरे चुकलेल्या होत्या किंवा ज्यांचे KYC झालेलीच नव्हती, ज्यांनी आत्ता KYC केलेली, अशा सगळ्यांचे हप्ते जे आहेत ते थकीत, ते हप्ते या 10 ते 15 तारखेच्या मे महिन्याच्या 10 ते 15 तारखेमध्ये येणार आहेत. सो स्वतः असे मागे अपडेट त्यांनी दिलेले होते आणि याची म्हणजे तयारी देखील झालेली. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदी जे निधी होता तो वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून येणार आहे आणि येत होता आणि आता देखील आदिवासी विभाग असेल किंवा इतर विभाग असतील यांच्या माध्यमातून हा निधी येणार आहे आणि याचा हप्ता येत्या 10 तारखेपासून किंवा 15 तारखेपर्यंत हा हप्ता वितरित केला जाणार आहे. सो ज्यांचे थकीत हप्ते ते देखील येणार आहेत आणि ज्यांचे म्हणजे ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता बाकी त्यांचे देखील हप्ते येणार आहेत. सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आपला एक हेतू असतो नेहमी की जी खरी आणि जेन्युइन माहिती असते ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. जो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.